आज एकंदरीत 7 बैठकांचं आयोजन केलेलं होतं. त्याच्यापैकी 5 बैठका ऑलरेडी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली बैठक होती ती आंबोली गेळेच्या संदर्भात जी समिती नेमलेली आहे सरकारने त्याची बैठक होती. दुसरी बैठक होती ती आकाश फीड मिल ही जी माशांवर प्रक्रिया करणारी हे आहे त्याच्या संदर्भात आलेल्या तक्रारींच्या संदर्भात होती. त्याच्यानंतर दोडामार्ग येथे जो प्रकल्प होतोय त्याच्या संदर्भात काही तक्रारी होत्या, त्याची मीटिंग ही होती. त्याच्यानंतर स्थानिक भरती रोजगार समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांची मीटिंग होती. त्याच्यापैकी पहिली जी मीटिंग होती ती गेळे हे जे गाव आहे त्याच्या संदर्भात होती. तर त्याच्या संदर्भात जो प्रस्ताव प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये असं आढळून आलं की कावळेशेत हे जे एक पर्यटन त्या ठिकाणी विकसित शासनाने वेगवेगळ्या माध्यमातून पैसे देऊन केलेलं आहे. याच्या नकाशामध्ये आणि त्याच्याशी संबंधित जमिनीचं सुद्धा वाटप त्या ठिकाणी प्रस्तावित केल्याचं आढळून आलेलं आहे. आणि DILRकडे चौकशी केली असता याच्यामध्ये जे नकाशामध्ये दाखवलेलं क्षेत्र आहे हे दरीमध्ये सुद्धा गेलेलं आढळून आलं. प्रत्यक्षात ज्याला पडताळणी केली दरीमध्ये आणि ते त्यांनी सांगितलं की ह्या संदर्भात मी पत्र दिलेलं आहे तहसीलदारांना ऑलरेडी की हा प्लॅन करताना ही चूक राहिलेली आहे. त्याच्यामुळे जे कावळेसात पॉईंट आहे त्याची त्यांनी फेरमोजणी करून ती जी सरकारची विविध योजनेतून डेव्हलप केलेली जागा आहे ही त्यांनी दाखवावी व्यवस्थित. हा एक मुद्दा आहे. दुसरं, कावळेशेत पॉईंट हा डेव्हलप केल्यामुळे त्याला कमर्शियल पोटेन्शियल आजूबाजूच्या जागांना निर्माण झालेला आहे. ज्यावेळेला आमची मुंबईला सुद्धा ज्यावेळेला ह्या संदर्भात महसूल विभागाशी चर्चा झालेली होती त्यावेळेला त्यांनी हा मुद्दा सांगितलेला होता की ज्यावेळेला तुम्ही गावाची पूर्ण जमीन वाटता त्यावेळेला कमर्शियल जमीन वाटताना सुद्धा समप्रमाणामध्ये वाटली पाहिजे. गावातल्या प्रत्येकाला तिथं जमीन मिळाली पाहिजे आणि ज्या ठिकाणी शेती आणि तत्सम इतर उद्योग चालणार ती सुद्धा समप्रमाणात वाटली गेली पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्या प्रमाणामध्ये त्याप्रमाणे नकाशे तयार करावे आणि गावाला समान न्याय द्यावा. एकाला पॉईंटच्या शेजारी मिळाली आणि एखाद्याला लांब फक्त शेतीतच मिळाली असं घडू नये या दृष्टीने आवश्यक ती काळजी घ्यावी. ह्या सूचना देण्यात आल्या जी ग्रामस्थांच्या हिताची आहे, जेणेकरून पर्यटनापासून जो फायदा होईल तो प्रत्येक कुटुंबाला समान फायदा होऊ शकेल. नाही ते आता त्यांनी मान्य करावं की नाही हा त्यांचा प्रश्न असतो. बघा, आम्ही ज्या वेळेला नियोजन करतो ही नियोजनासाठी समिती आहे. त्याच्यामध्ये रिझर्वेशन्स कुठे असावे त्यांनी काही सुचवलेलं होतं. त्याच्यामध्ये एका साईडला हेलिपॅड दाखवलेलं होतं. हेलिपॅड ही शासनाच्या जमिनीमध्येच पाहिजे कारण त्याला प्रोटेक्शन लागतं हेलिकॉप्टर आल्यानंतर. त्याच्यामुळे ते तिथं दाखवायचं. हे किरकोळ मुद्दे आहेत ज्याच्यावर म्हणजे हे शासनाच्या नियमाप्रमाणे मुद्दे आहेत. त्यानंतर येणारे जे रस्ते आहेत किंवा जमिनीकडे जाणारे रस्ते आहेत हे टाउन प्लॅनिंगच्या नियमानुसार असावे जेणेकरून परमिशन घेताना कुठलाही ग्रामस्थांना अडचण येऊ नये. ज्यावेळेला पर्यटनाचा विकास होण्यासाठी जे शासनाने कावळेशेत पॉईंट डेव्हलप केलेला आहे याला सुद्धा जेवढी किमान जागा लागते, कमीत कमी जागा लागते तेवढीच ठेवावी. उर्वरित जागा सर्व ग्रामस्थांना वाटावी. हा एक मुद्दा झाला. दुसरं, कावळेसात पॉईंटवर काही लोक विक्रीचा वगैरे व्यवसाय करतात आणि त्या ठिकाणी अतिक्रमण निर्माण झालेली आहे. तर त्या ठिकाणी फूड कोर्ट करून जे अतिक्रमण केलेले लोक आहेत त्यांचं पुनर्वसन करावं. म्हणजे काय होईल की कुठलाही वाद शिल्लक राहणार नाही. तिथंच त्याच्यामध्ये जे फूड कोर्ट असेल म्हणजे शासन सगळं हे करणार ना, तो पॉईंट डेव्हलप करणार. त्यावेळेला जे फूड कोर्ट होतील त्याच्यामध्ये त्या सर्व ग्रामस्थांना त्यांची जी विक्रीची हे आहेत म्हणजे कोणी भजी विकत असेल, कोण कणीस विकत असेल त्यांना ते बांधून त्यांचं तिथं योग्य ते पुनर्वसन करावं आणि जागासुद्धा समप्रमाणात वाटावी. म्हणजे पॉईंटच्या जवळ असलेला किंमत जास्त असणार, लांब असलेल्याची किंमत कमी असणार. मग ज्याला लांबची जागा मिळते त्याला त्याचं नुकसान होणार, ज्याला पॉईंटच्या जवळ मिळते त्याचा फायदा होतो. त्याच्याऐवजी
पॉईंटच्या जवळ समप्रमाणामध्ये वाटावी आणि इतर जागा समप्रमाणात वाटावी. ज्या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे गार्डन, त्याच्यानंतर शाळा आणि खेळाचं मैदान, या एकमेकाला टेकून असाव्या, जेणेकरून पर्यटकांच्या गाड्या येत असतात, त्याच्यामध्ये मुलांच्या जीवाला किंवा जी तरुण मुलं कॉम्प्लेक्समध्ये जाणार त्यांच्या जीवाला कुठलाही धोका होऊ नये. एवढेच पॉईंट फक्त हे झालेत, बाकी काय चर्चा झालेली नाही आहे. आणि जी मागणी केली आहे ही मागणी मान्य आहे की उरलेली सगळी जागेचं वाटप करावं, ही मागणी ह्यांनी सुद्धा मान्य केली, म्हणजे समितीने मान्य केली. फक्त समितीने एवढंच म्हटलं की कावळे सेट हा जे पॉईंट आहे जो शासनाने विविध योजनांमधून विकसित केला, त्याचं व्यवस्थित मोजमाप होऊन त्याला पुरेशी जागा ही निश्चित करावी आणि उर्वरित सर्व जागेचं वाटप करावं. आणि त्याच्यामध्ये करत असताना मात्र कमर्शियल आणि शेतीची हे वेगवेगळी द्यावी. कारण ते शासनाच्या पॉलिसीप्रमाणे एखाद्याला कमर्शियल मिळाली आणि एखाद्याला नुसतीच शेतीची मिळाली तर दोन्हीच्या जमिनीमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये त्या कुटुंबांना ह्या सुविधेपासून घेऊ नये एवढं सुचवलं. आणि हे सुचवल्यानंतर परत त्यांचं मत घेऊन त्याच्यामध्ये आणि काय असेल तर करूच, पण 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 मूळ हे असं आहे त्यांनी परत मोजायला लागेल ना. आणि त्याच्याचबरोबर किती कुटुंब आहेत आणि कावळे शेत ह्या पॉईंटच्या जवळ एकूण 269 वगैरे ज्या काय फॅमिलीज आहेत त्यांना इक्वल प्रपोर्शनमध्ये देत असताना तिथं किती जागा उपलब्ध आहे हे मोजायला लागेल. कारण त्यांना अगोदर फक्त गट मोजायला सांगितलेले होते, बरोबर. तर कोणाचंही नुकसान होणार नाही, गावातल्या कुठल्याही माणसाचं नुकसान होणार नाही, अशा तऱ्हेचा प्रस्ताव त्यांनी तयार करावा. आणि त्याला आणि हे सर्वांना पटण्यासारखं आहे की कमर्शियल जागा कशामुळे त्याला रेट निर्माण झाला, तर शासनाने तिथं वेगवेगळ्या ह्याच्यातून आणि पुढे सुद्धा शासनाची इन्व्हेस्टमेंट होत राहणार. त्या आजूबाजूला जे जागेचे भाव वाढतील त्या जागा सगळ्या तिथल्या स्थानिकांना, कोणालाही बाहेरच्या ह्याला नाही, गेळ्यामधल्याच गावातल्या लोकांना समप्रमाणामध्ये, आता दाखवताना तसं दाखवलेलं नाही, एक त्या पॉईंटपासून लांब एक पॉईंट असं जो काय आमच्याकडे प्रस्ताव आला ते पुनर्मोजणी करणार म्हणून त्यांनी सांगितलं. ते आम्ही कावळे शेतपुरती पुनर्मोजणी करायला सांगितलं. कारण कावळे शेतमध्ये जी जागा दाखवली त्याच्यापैकी काही जागा ही दरीमध्ये गेलेली आढळून आलेली, त्याच्यामुळे त्याची पुनर्मोजणी करण्याचं त्यांनी ऑलरेडीच आम्हाला कळवलेलं होतं की आम्ही पुनर्मोजणी करणार. तर कावळे शेत पॉईंटची पुनर्मोजणी करून पर्यटनासाठी आवश्यक तेवढीच जागा ठेवावी, उर्वरित जागा ह्याला वाटावी, परंतु हे वाटत असताना सर्व फॅमिलींना समान वाटावी एवढं. आणि ह्यांनी केलेलं आहे 269. आणि दुसरी जे झाली ती आकाश फीड मिल याच्याबद्दल झालं. माशावर प्रक्रिया करणारा कारखाना आहे, माशावर प्रक्रिया करणारा कारखाना आहे आणि त्याच्यामुळे तिथं लोकांना वासाचा त्रास करायला लागतो. आणि याच्यामधलं सांडपाणी गेल्यानंतर त्याच्यामध्ये जून महिन्यामध्ये काही मासे मृत आढळून आलेले आहेत. तर इथले जे रिजनल ऑफिसर आहेत ते, त्याच्यानंतर रत्नागिरीला जे ऑफिस आहे सब रिजनल ऑफिस त्याचे अधिकारी, त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये असलेले एक्सपर्ट्स, यांना सगळ्यांना आम्ही आता साईटवर पाठवलेलं आहे. त्यांनी सुचवावं, त्याच्याबरोबर लोकांचे प्रतिनिधी आणि सरपंचांना पाठवलं साईटवर, आणि त्यांनी सुचवावं की ह्या सुधारणा केल्यानंतर लोकांना वास येणार नाही, पाण्याचा डिस्चार्ज म्हणजे दूषित पाण्याचा डिस्चार्ज होणार नाही, अशा तऱ्हेने. नाही, हा ह्याला आहे केळूसला आहे. मी त्याच्या जवळजवळची सगळीच गावं त्याला एफेक्ट होतात. याच्या ठिकाणी आपल्या दोडामार्गला जो एक प्रकल्प होतोय या संदर्भात सासोलीच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. तर सासोलीमधले काही ग्रामस्थ आले होते, काही ग्रामस्थ आज आलेले नव्हते. जेवढे ग्रामस्थ आले त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांना उरलेल्या ग्रामस्थांनाही सांगायला सांगितलेलं आहे की त्यांची मूळ मागणी काय होती की आमची जी उर्वरित जागा आहे तिथं जाणाऱ्या रस्त्याचा खर्च हा त्या लोकांनी केला पाहिजे. दुसरं, आपल्याला सपाट जागा आपल्याला घेतली आहे कंपनीने आणि उताराची जागा आहे ही मात्र लोकांसाठी ठेवली. तर त्याच्यामध्ये आम्ही काय निर्णय दिलेले नाही आहेत, परंतु तिसरी मागणी होती की संपूर्ण जागेचं मोजणी व्हावी आणि त्याच्यामध्ये ग्रामस्थांना, कारण तिथं एकाच कंपनीने जागा घेतलेली नाही, 3 कंपन्यांनी जागा घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्यांची जागा निश्चित व्हावी आणि
ग्रामस्थांची जागा निश्चित व्हावी. ह्या ढोबळ अशा 3-4 मागण्या होत्या. तर या संदर्भात कंपनीने जी खराब जागा आहे ती आपण घेतो, तुम्हाला जी चांगली वाटते ते तुम्हाला ठेवा, असा प्रस्ताव सादर केला. पण हा त्यांनी ॲक्सेप्ट केला पाहिजे, आमचं हे नाही. त्यांचं जे काय म्हणणं होतं ग्रामस्थांचं, कारण मी तिथं गेलेलो होतो आणि त्यावेळेला माझ्याकडे जे मुद्दे मांडले ते मी त्यांना सांगितलं की हे मुद्दे आहेत. आणि समोर त्यांच्यातले सुद्धा निम्मे उपस्थित होते, निम्मे अनुपस्थित होते, कारण त्यांचं काहीतरी कोर्ट केस वगैरे होती. तर हे जे मुद्दे आहेत याच्यावर विचार व्हावा आणि त्याच्यामध्ये जर मोजणी होत असेल संपूर्ण जागेची, तर मोजणी ग्रामस्थांच्या संमतीने केली तर त्याचा पूर्ण खर्च हा ह्याने द्यावा, कंपनीने, जेणेकरून पुढच्या काळामध्ये कुठलंही हे होणार नाही. आणि चांगली जागा कंपनीने घेतली आणि वाईट जागा आम्हाला ठेवली, हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्या केसमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला जी वाईट जागा वाटते ती आमच्याकडे द्या, आम्ही तीच जागा हे करू, ॲक्सेप्ट करू. म्हणजे हे त्यांनी सांगितलं. आता हे ते मान्य करतात की नाही शेवटी त्यांनी ठरवायचं, असं आहे. बेरोजगार संघर्ष समिती होती, त्यांचं म्हणणं होतं की आम्ही TIIT आणि TET दोन्ही पास झालेलो आहोत, तर आम्हाला ह्याच्यामध्ये प्राधान्य मिळावं, ज्यावेळेला आम्ही टेम्पररी लोक नेमतोय त्याच्यामध्ये. आणि जिल्ह्याच्या ह्याच्यामध्ये ते पुन्हा बसू शकतात, पण त्याच्यामध्ये असं आहे की टेम्पररी जे आम्ही नेमणार त्यांना परमनंट नाही करता येणार, कारण बॅकडोर एंट्री सुप्रीम कोर्टाने अमान्य केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना जे टेम्पररी आहेत त्यांना टेम्पररीच राहणार आणि आमची दुसरी आता जी जिल्हानिहाय भरती होते त्याच्यामध्ये त्यांना भाग घ्यायला लागणार आणि त्याच्यामध्ये ते पास झाल्यानंतर त्यांच्या पर्सेंटेजप्रमाणे त्यांना संधी मिळणार, असा निर्णय त्यांना सांगितलेला आहे. आणि याच्या संदर्भातलं GR लवकरच येणार. नाही, अरे आपले DED BED जे रोजगार आहेत त्यांच्यात, त्याच्यामध्ये शासनाचं धोरण असं आहे की जे मी ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा जाहीर केलं की आपल्या ज्या कमी पटसंख्येच्या शाळा आहेत तिथं एक परमनंट आणि एक टेम्पररी किंवा माजी रिटायर्ड टीचर हा दिला जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे आबाळ होणार नाही. दुसरं एक महत्त्वाची बाब म्हणजे आज अनायासे आपले डायरेक्टर सेकंडरी हे सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये आमचे जिल्हाधिकारी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डायरेक्टर म्हणजे एज्युकेशन यांच्या उपस्थितीमध्ये ज्या लोकांना माझी शाळा सुंदर शाळा ह्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे, त्यांची इच्छा होती की पैसे त्यांना पोचले, परंतु त्यांना पैशाचं महत्त्व नसतं, त्यांच्या दृष्टीने ट्रॉफी आणि सर्टिफिकेट हे शिक्षण मंत्र्यांच्या हाती मिळालं. कारण मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला आहे, त्याच्यामुळे तातडीने हा कार्यक्रमाचं आयोजन करून आज त्या सगळ्यांना ही ट्रॉफीज आणि हे देण्यात. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा त्याच्यामध्ये मीटिंग लावली. आता त्याच्यामध्ये कावळे शेतची जागा मोजताना किंवा कावळे शेतच्याच जागेची विभागणी झाली हे मलाही माहिती नव्हतं, तर ते ह्यांनी सांगितलं, TILRने सांगितल्यानंतर त्यांनीच म्हणाले की आम्ही दरीमध्ये जागा गेलेली आहे ही वस्तुस्थिती, आम्ही परत एकदा मोजतो सगळं त्या पॉईंट पुरता, इतर काहीच नाही. नाही, ते हे बघा, याला असं आहे की हे गैरसमज कोणीतरी निर्माण करून देतात की माझ्यामुळे थांबलेला आहे. खरं तर हा निर्णयच मी करून घेतलेला आहे आणि माझ्यामुळे अजिबात थांबलेलं नाही आहे. वन खात्याची जमीन आणि कबुलात सदराची जमीन एका वेळेला वाटावी. तुम्हाला माहिती, हे पेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे, ही ग्रामस्थांची मागणी होती. आता सुद्धा जो प्रस्ताव आला आहे हा फक्त जे सरकारच्या नावाने जमीन आहे तेवढ्याच वाटपाचा प्रस्ताव आला आहे, वन खात्याच्या जमिनीचा प्रस्ताव आलेला नाही. तरी पण ग्रामस्थांनीच तो दिलेला असल्यामुळे आम्ही मान्य केलं. तुम्हीच सांगत होता की एकाच वेळेला वनाची आणि वापरा, तर त्यांनी आता म्हटलं की तुम्ही वाटलं तरी चालेल. ज्या दिवशी आता जिल्हाधिकारी माझ्यासमोर शेजारी बसलेले आहेत, ज्या दिवशी त्यांचं शिष्टमंडळ पालकमंत्र्यांच्याकडे आलं त्यावेळेला मी सुद्धा तिथं होतो, त्यावेळेला सुद्धा मी त्यांना सांगितलं होतं की महाराष्ट्र शासन असलेली जमीन वाटायची असेल तर ती ताबडतोब वाटता येईल, परंतु वन जमीन असेल तर ती वाटता येणार नाही. त्यावेळेला त्यांचं म्हणणं काय होतं की तुम्ही पेन्सिलची नोंद करा, अशी करता येत नाही. तरी पण मी मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर ज्यावेळेला मीटिंग झाली त्यावेळेला वन खात्याच्या सचिवांना बोलवून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये गेळे, आंबोली आणि चौकूळ तिन्ही ठिकाणी 35 सेक्शनला जी वन जमीन लागली आहे ती रद्द करण्यात यावी असं सांगितलं. आणि वन खात्याच्या सचिवांनी सुद्धा सांगितलं की 6 सेक्शनची तुम्ही एन्क्वायरी करा, कारण 22 सेक्शनची एन्क्वायरी करणं कठीण आहे, कारण भरपूर लोक त्याच्यामध्ये हे आहेत. 6 सेक्शनचा आमच्याकडे रिपोर्ट आल्यानंतर आम्ही ती कारवाई पूर्ण करू. त्याच्यामुळे वनाचा जो प्रश्न आहे तो सुद्धा लवकरच संतुष्टात येईल
आणि हा प्रस्ताव सुद्धा पाठवलेला आहे. त्याच्यामुळे गेळेवासियांची मागणी मान्य झालेली आहे, समान जमिनीचं वाटप करावी ही. त्याच्यानंतर जिथं शासनाच्या जमिनी आहेत, म्हणजे जिथं शासनाने विकसित केलेली जमीन आहे ती शासनाकडे राहील. त्याची फक्त मोजणी ते एकदा करून ती व्यवस्थित जमीन किती आहे ते सगळं बघून हे करतील. त्यानंतर जी अतिक्रमणं झालेली आहेत ते सुद्धा स्थानिक लोक आहेत हे गृहीत धरून त्या लोकांची दुकानं करण्यासाठी फूड कोर्टमध्ये त्यांना जागा करून दिली जाईल, जेणेकरून त्यांचे व्यवसाय सुद्धा व्यवस्थित चालू राहतील. नाहीतर शासनाची डिक्लेअर झाल्यानंतर त्यांना त्याच्यातून काढायला लागेल. ते काढायला लागू नये म्हणून त्यांची सुद्धा सोय केलेली आहे. कारण आपण एकदा जेवढी निव्वळ महाराष्ट्र शासन म्हणून लावतो त्यावेळेला मग ते लोक रस्त्यावर आली असते, कारण ओपन ताबा द्यायला लागतो शासनाला. त्याच्यावर त्यांचे सुद्धा आता बघा, आपण आता प्रवक्ते पक्षाचे राज्य लेवल वरती 3 जागी सरकार व्यवस्थित चालले, ते एकच जाग फक्त चालतंय असं काय? हे बघा, याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य नाही. पण आघाडीचा धर्म जो आहे तो कोणी आघाडीचा धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. परंतु काय होतं की याच्यावर मी काहीतरी कॉमेंट दिले तर त्याच्यामुळे आघाडीच मध्ये थोडंसं हे असल्यासारखं दिसतं ना. इतर काय बोलतात त्यांनी बोलावं. खरं बघायला गेलं तर काल आंबोली चौकूड गेळेवासियांनी तुमची भेट घेतली. आंबोली नाही, चौकूड आणि आंबोलीवासांनी माझी भेट घेतली. नाही, त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असल्यापासून हा प्रश्न सोडवताना क्रेडिट मिळालं. हा प्रश्न कुठेतरी एक चिघळला जातोय असं वाटत. मला असं वाटतं की बघा, कोणी प्रयत्न केले हे उघड आहे. मी प्रयत्न केले, मी सांगितलं की तुमच्या देवळामध्ये आपण, कारण आम्ही सगळे देवाला मानतो, मी नारळाला हात लावून सांगतो की मी हा प्रश्न सोडवला. इतर असलेल्यापैकी सगळ्यांनी सांगावं ना आम्ही हा प्रश्न सोडवला. त्याचं हे GR सुद्धा मी काढून घेतला, स्टे मी उठवून घेतला 2.5 वर्षानंतर. ही वस्तुस्थिती आहे ना. पण आहे, मी हे करून घेतलं म्हणून ह्याचं वाटप होऊ शकलं. आणि हे वाटप होत असताना सुद्धा मी काय सांगत होतो की महाराष्ट्र शासन नुसतं निव्वळ महाराष्ट्र शासन आहे त्याच्या अगोदर करूया. परंतु त्यांचाच आग्रह होता की वन आणि महाराष्ट्र शासन एकत्र करूया. आता आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये काय केलं, महाराष्ट्र शासनाची जमीन वाटप घेण्याचं. तो मी सुरुवातीपासूनच सांगत होतो महाराष्ट्र शासनाची वाटली तर तो आमचा अधिकार ताबडतोब आहे, ताबडतोब वाटूया. दीपक स्पष्ट विचारतो की मागे परवा आपली जनता दरबार होता, सावंतवाडी मतदारसंघ होता आणि आपण त्याच वेळेला तिथे मिटिंग लावली. मीटिंग आपण मुद्दामून केलं की बाबा? मी मुद्दामून केलेलं नाही. मी अतिशय नम्रपणे आपल्याला सांगतो की चौकूळच्या ज्या वेळेला आंदोलन व्हायचं ठरलं त्यावेळेला मी आणि जिल्हाधिकारी साहेब चौकूळला गेलो आणि प्रांताधिकारी होते. त्याने आम्हाला काय सांगितलं की तुम्ही जर 15 ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्र्यांच्याकडे, स्पेसिफिकली मुख्यमंत्र्यांच्याकडे सांगितलं, मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक लावली तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ, नाहीतर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. मग मला मुख्यमंत्र्यांची तारीख घेतली पाहिजे. मग मुख्यमंत्री महोदयांकडे अगोदर 12 तारीख मला दिली होती, 12 की 13 काहीतरी दिली होती, ती रद्द झाली कारण त्यांचा अचानक कुठे दौरा लागला. मग त्यांनी मला ती बदलून 14 दिली. आता 14 दिली तर मुख्यमंत्री साहेबांची मी एकतर तारीख बदलू शकत नाही आणि दुसरं चौकूळ हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जो अनेक वर्ष पेंडिंग होता. मुद्दाम बिलकुल नाही घडलेला. यासह सगळ्यांचे सावंतवाडीचे प्रश्न आहेत ते कुठेतरी मित्रपक्ष आपल्याला घेतो. एक गोष्ट अशी आहे बघा, घेरणं न घेरणं याच्यापेक्षा सत्य आणि असत्य फार महत्वाचं असतं. सत्य काय आहे, मी आणलेल्या प्रकल्पांची उद्घाटन सुद्धा दुसरे कोणतरी करतात, मी सोडवलेल्या प्रश्नांचे हे सुद्धा दुसरे कोणीतरी करतात, पण मी त्याला कधीच ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. बघा, पण मी त्याला कधीच ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. फक्त जी चर्चा घडली कलेक्टर ऑफिसला त्याला जिल्हाधिकारी समोर होते, त्यावेळेला सुद्धा मी काय सांगितले, जिल्हाधिकारी सांगू शकतील की महाराष्ट्र शासन आहे, ही जमीन वाटायची असेल तर ताबडतोब वाटता येईल, पण वन वाटायची असेल तर वन खात्याची परवानगी लागेल. आता हे स्पष्ट सांगितल्यानंतर हे त्यावेळेला माहिती होतं. मग आज नुसती महाराष्ट्र शासन जमीन वाटप करून घेण्याचा निर्णय का घेतला हा सुद्धा प्रश्न आहे ना. हा श्रेय घेण्यासाठीच झाला ना, नाहीतर मग एकत्रित वाटली गेली असती. तर माझं काय, मी खरं ते बोललो की ते काय सांगत होते की पेन्सिलची नोंद घाला, हे तेच सांगत होते. ज्यावेळेला काय मी एकटा नव्हतो, हे सगळ्यांच्या समोर झालं ना. माझा प्रश्न असा आहे की वरती सगळं व्यवस्थित चाललेलं, मग इथे जिल्ह्यातच का असं जिल्ह्यात का बिघाड आहे याचा प्रश्न जे लोक लक्षात घ्या, जे लोक बिघाड करतात त्यांना हे विचारलं पाहिजे ना. मला विचारून आपल्याला काय वाटतं, मला याच्यावर काहीही कॉमेंट करायचं नाही. बघा, महायुती महाराष्ट्रातली अखंड राहावी म्हणून जे नेते प्रयत्न करतात त्याच्यापैकी मी आहे. महायुतीची बाजू भक्कमपणे मांडणारे जे मोजके नेते आहेत
त्याच्यापैकी मी एक आहे. आम्ही त्यावेळेला हे सगळं शिंदे साहेबांनी निर्णय घेतला, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्थित्यंतर झालं आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना मंत्री व्हायची संधी मिळाली. त्याच्यामध्ये मी सुद्धा एक पण आहे. आता विधानसभा तर आपल्याला सगळ्यांनाच असा विचार की आपण जरा एक मिनिट मला बोलू द्या ना. बघा, तुम्ही प्रश्न विचारलं म्हणून मी सांगतो की मला सुद्धा जाणीव पाहिजे की त्यावेळेला हे घडलं त्याच्यामुळे मी मंत्री झालो ना. नाहीतर मी सुद्धा मंत्री झालो नसतो, नुसताच आमदार राहिलो असतो. नुसतं आमदार राहिलो असतो तर मला काय किंमत राहिली असती. बरोबर. हा विचार जसा मी करतो तसा प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे. मी असं सांगू शकत नाही आणि मी कोणाबद्दल वाईट बोलू शकत नाही, तो माझा स्वभाव नाही. आता गेळ्याच्या बाबतीत गैरसमज करून दिला. आज लक्षात आलं असेल की मी ह्याला वाटावंच असंच आमच्या ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. एवढंच नाही तर जो प्रस्ताव आला त्याच्यामध्ये काही लोकांना नुसती शेताची जमीन मिळणार, काही लोकांना कमर्शियल मिळणार, त्यांना सुद्धा इक्वल न्याय मिळावा हा सुद्धा मी सुचवलेला आहे. त्याच्यामुळे फायदा कोणाचा होणार? जे लोक वंचित राहिले असते, जे नुसती शेत जमीन मिळाली असते आणि काही लोकांना पॉईंटच्या जवळची जमीन मिळाली असते, त्यांचा फायदा झाला असता आणि त्यांचा तोटा झाला असता. त्याच्यामुळे मी करताना जे हिताचं असेल तेच करणार. मला श्रेय करण्यासाठी काही नको. आणि शासनाचे 1 इंच जमीन सुद्धा ही कोणाला जाणार नाही, ती शासनाचीच राहणार. कारण उद्या ते डेव्हलप होणार, लाखो पर्यटक येतात तिथं, त्याचं हे नाहीये. त्याच्यामुळे ते कोणाचं खाजगी असू शकत नाही, ते शासनाचंच हे आहे. फायद्याच्या अनुषंगाने मी एक प्रश्न विचारतो सर. आपण जो जी.आर काढला होता ना की शाळांमध्ये कमी पटसंख्येच्या एका ठिकाणी आपण निवृत्त लोक नियुक्त करणं, त्यांना पण 20,000 मानधन अनाऊन्स केलं, ऍक्च्युली दिलं पण गेल्या वर्षी. आणि आता आपण जे म्हणतो डीएड बीएड त्यांना आपण बहुतेक 15,000 वर काहीतरी आहोत. तर ही तफावत थोडी. ही तफावत कशी? ते सिनियर आहेत ना, एवढ्या वर्षाचा त्यांना अनुभव आहे. आणि 15,000 सुद्धा अजून फायनान्स डिपार्टमेंटने मान्य केलेलं नाहीये. फायनान्स डिपार्टमेंटने 9,000 रुपयेच मान्य केलेले होते. त्याच्यामुळे फायनान्स डिपार्टमेंट जोपर्यंत 15,000, आम्ही 15,000 जी.आर काढू, पण 15,000 रुपये जोपर्यंत फायनान्स डिपार्टमेंट मान्य करणार नाही तोपर्यंत 15,000 मिळणार नाही. मी काय खोटं बोलणार नाही. तो विषय फक्त काय फायदा. त्याच्यामुळे कसं आहे, हे ते नवीन आहेत ना. हे बघा, आता आपण शिक्षक सेवक म्हणून ठेवतो, त्यांना मानधन किती असतं? 16,000 असतं. उद्या ते परमनंट आहेत शिक्षक सेवक. आता 16पेक्षा मी जास्त दिलं तर मग शिक्षक सेवक म्हणणार ना आम्हाला का नाही, टेम्पररीला तुम्ही पण देता 15,000, असा प्रश्न असतो. त्याच्यामुळे विचार करून करायला लागतं. आपण जी जिल्हा स्तरावर शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ना, ती काय कशा पद्धतीने राबवली जाणार आहे? जशी पोलीस भरती असते तशी एकाच वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल. कुठल्या जिल्ह्यामधून कोणी बसावं हा चॉईस त्या विद्यार्थ्यांचा आहे. ज्या जिल्ह्यातून परीक्षा देतील त्याच जिल्ह्यांमध्ये त्यांना परमनंटली राहायला लागेल. माझ्या विरोधात राजकीय चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांची आपण हे करतो, निवड करतो. आता ही परीक्षा वेगळी घेतली नाही, याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट, आमच्याकडे 2 परीक्षा असतात. एक असते ही जे डीएड मुलं असतात त्यांना टीईटी परीक्षा असते, आणि टीईटी पास झाल्यानंतर जी आम्ही पवित्र पोर्टलची परीक्षा घेतो त्याला TAIT म्हणतात. तर TAITला जे पर्सेंटेज असतं त्या बेसिसवर शिक्षकांची निवड होते आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद त्यांना वेगवेगळ्या शाळांवर पाठवतं. किंवा खाजगी शाळामध्ये गेलं तर खाजगी शाळामध्ये 10 मधला 1 ते निवडतात. पण तो मी 3 केला होता, पण कोर्टामध्ये जाऊन त्यांनी ते हे केलं. तर कोर्टाने जे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही रूल्स चेंज करा, त्याप्रमाणे आम्ही रूल्स चेंज करतोय. आणि याच्या पुढच्या काळामध्ये 3च लोक पाठवली जाणार. 10 लोक पाठवली तर 9 लोक आपोआप त्या रेसमधून जातात आणि ती सगळी मेरिटची मुलं असतात, त्यांचं नुकसान होतं. खरं तर एकाला एकच घेतला पाहिजे. इवन 2 मुलं सुद्धा डिस्क्वालिफाय होणं की जे मेरिटमध्ये आली आहेत हे चुकीचं आहे. परंतु जो काय कोर्टाचा निर्णय आहे तो मान्य करायलाच लागतो. त्याच्यामुळे कोर्टाने जे आम्हाला सांगितलं की तुम्ही सर्क्युलर काढून बदलू शकत नाही, तुम्हाला रूलमध्ये अमेंडमेंट केलं पाहिजे. रूलमध्ये आता आम्ही अमेंडमेंट करतोय. जिल्हा स्तरावर भरती कशी होईल असं ते म्हणतात की आता जिल्हा स्तरावर भरती कशी होईल म्हणजे एकाच वेळेला भरती होईल, परंतु प्रत्येक जिल्ह्यासाठी फॉर्म भरायला लागेल आणि जिल्ह्याचं मेरिट लिस्ट वेगळं लागणार. त्या जिल्ह्याचं जिल्ह्याचं मेरिट लिस्ट स्वतंत्र लागणार. आणि एकाच वेळेला परीक्षा होत असल्यामुळे 2-2 ठिकाणी तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. तुम्हाला एक कुठला तरी जिल्हा हे करायला लागणार. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे असतं की आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना संधी नाही मिळत, बाहेरच्या जिल्ह्यातली लोक आमच्याकडे येतात. हा प्रॉब्लेम त्याच्या पुढे राहणार नाही. बाहेरच्या लोकांना जरी ह्या जिल्ह्यात यायचं असेल तर त्यांनी अगोदर त्या जिल्ह्याची निवड करायला लागेल. मी काल असं म्हटलेलं होतं, माझ्या विरोधात राजकीय पटलावर
बदनामीची विशिष्ट मोहीम सुरू आहे. त्याबाबत मी वरिष्ठ याची निश्चित दखल घेतील. त्यामुळे मी राजकीय भाष्य करणार नाही. मात्र महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा येईल म्हणून मी प्रयत्न करेन. काय नेमकी वस्तुस्थिती आहे? वस्तुस्थिती सगळ्यांनाच माहिती असते ना, आणि त्या वरिष्ठांनीच त्याच्यावर कारवाई करायला लागते. मी करून चालत नाही. वरिष्ठांनी तो करेक्टिव्ह मेजर्स हे वरिष्ठांनी घ्यायला लागतात, आणि वरिष्ठ सांगितलं तर मग सगळे ऐकतात. आपण त्यांच्या कानावर घातले कसं? अरे कशाला आणि हे करताय? या विषयाचा प्रश्न आहे. सावंतवाडीमध्ये विरोधकांसह सावंतवाडीत भाजप पण तुम्हाला घेरलं जात आहे. तुमचा कोंडी करण्याचा प्रयत्न करतात. केसरकर विरुद्ध सगळे अशी स्थिती निर्माण केली जाते. कसं चक्रव्यूह भेटणार आहे? बघा, चक्रव्यूह भेदणारे आपण कोण आहोत? देव. एक्सपर्ट. बघा, शेवटी असतं की आपण देवाला मानतो, त्याची ताकद सगळ्यात मोठी आहे. मारने वाले से बचाने वाला बडा होता है, ही म्हण आहे. आणि त्याच्यामुळे तो बचानेवाला बसलेला आहे ना तिथं. आमच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने तो शिर्डीमध्ये बसलेला असेल, कोणाच्या दृष्टीने तो अयोध्येला बसलेला असेल, कोणाच्या दृष्टीने एखाद्या मशिदीमध्ये असेल, कोणाच्या दृष्टीने तो चर्चमध्ये असेल, पण तो देवाची शक्ती मोठी असते. आपण जिल्ह्याचा विकास केवढ्या जलद गतीने आपण उर्वरित पिरियडमध्ये करू शकतो याच्यासाठी आम्ही दिवस रात्र काम करतो. आता माझी सिंधुरत्नची मीटिंग सुरू झाली, तर ती मीटिंग आज रात्री 11 वाजेपर्यंत चालणार. सगळी लोक बसणार. आज मी मुंबईचे सगळ्यांचा जो निधी आहे, येण्यापूर्वी हे करून सगळ्यांचा निधी रिलीज करून आलो. इथं सुद्धा मुंबईचे प्लॅनिंग ऑफिसर आलेले होते, त्यांच्याकडून मी आमच्या आमदार खासदारांना वगैरे जी कामं मंजूर करायची आत्ता मी करून दिली इथं बसून सिंधुदुर्गच्या कलेक्टर ऑफिसमध्ये. आम्ही तर दिवस रात्र काम करतो ना. आम्हाला म्हणजे हे सगळ्यांनीच बघितलेलं आहे की मी आत्ता प्लॅनिंग ऑफिसर मुंबईचे सिंधुदुर्गमध्ये होते, त्यांनी ताबडतोब ते कलेक्टरना पाठवलं. आजच्या आज सगळ्यांना निधी वितरित होणार. आम्हाला हे काम नाही केलं तर उद्या आचारसंहिता यायची आहे, त्यांची कामं नाही होणार. सावंतवाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडताना दिसते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन वेगवेगळ्या यात्रा आजपासून सुरू झालेल्या आहेत. फूट पाहायला मिळते. कशी फूट? लक्षात नाही. दोन्ही वेगवेगळे लढण्याच्या ते राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेबांची राष्ट्रवादी असणार. ते पवार साहेबांची राष्ट्रवादी आमच्यामध्ये नाही आहे. महाविकास आघाडी दोघांच्या वेगवेगळ्या यात्रा आहेत. कोणाच्या? स्वतंत्र यात्रा काढते आणि उभाट स्वतंत्र यात्रा तुमच्या मतदारसंघामध्ये काढते. आणि काढून दे ना. बघा, यात्रेने लोकांना निधी मिळत नसतो, यात्रेने विकास कामं होत नसतात. हे नुसते यात्राच काढतात. मी एक यात्रा काढली तर सगळ्यांना किती फायदा होतो बघा. आज किमान 7,000 कुटुंब ही माझ्या मतदारसंघातली हे चांदा ते बांदा किंवा सिंधुरत्न या वेगवेगळ्या योजनेमधून त्यांचं जीवन सुखी होण्याचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, त्याच्यामध्ये महिला आहेत, वेगवेगळे बेनिफिट्स आहेत, त्याच्यामध्ये मच्छीमार आहेत. म्हणजे मला असं वाटतं की त्यांचं जीवन सुधारणं हे माझ्या आमदारकीपेक्षा मोठं आहे, किंवा माझ्या मोठ्यापणापेक्षा सुद्धा मोठं आहे. प्रश्नाचं उत्तर